गुढीपाडवा स्पेशल आज मी गुढीसाठी साखरेची माळ 5 मिनिटांमध्ये बनवून दाखवणार आहे। तसे बाजारात ही माळ सहज मिळते, पण काही ठिकाणी ही माळ मिळत नाही। बाहेर देशात जे आहेत त्यांना तिथे साखरेची माळ मिळणं अवघड आहे। यासाठी घरीच माळ कशी बनवता येईल हे आज आपण बघू। सगळ्यात आधी तयारी करून ठेवायची आहे। एक कापेचा तवा घेतला आणि त्यावर असे तूप लावले आणि इथे जाड 2 पदरी दोरा घेतला, तो असा एक एक कप्प्यात सोडू। इथे मोदकाच्या आकाराची ही माळ करणार आहे, तोही साचा तयार ठेवला आहे। एका पातेल्यात 1 वाटी साखर घेतली। आता यामध्ये साखर बुडेल इतपत पाणी घालू। पाणी जास्त नाही घातले, जर पाणी जास्त घातले तर पाक होण्यासाठी वेळ लागेल आणि कमी घातले तर कमी वेळेमध्ये पाक बनून तयार होईल। चांगली उकळी आणू आणि पाक बनवून घेऊ। हा पाक बनायला जास्त वेळ नाही लागत। आता हा पाक तयार आहे की नाही बघूया। हे बघा, थोडा पाक घट्ट झाल्यासारखा वाटत आहे। आता यामध्ये थोडेसे तूप घालू। तूप नसेल तर थोडे तेलही घालू शकता, याने माळेला चकाकी येईल। व्यवस्थित मिक्स करू। असा पाक फेसाळला की एका प्लेटमध्ये पाणी घेऊ आणि पाक झाला आहे का चेक करू। हे बघा, पाण्यात टाकल्यावर असा गोळा तयार झाला। यामध्ये तुम्ही कलर सुद्धा घालू शकता किंवा असाच पांढराही बनवू शकता। आप्याच्या तव्यामध्ये हा पाक घालून घेऊ। ही प्रोसेस पटकन करायची आहे, फक्त धागा जो आहे तो व्यवस्थित सेट करून घ्यायचा। आता 2 ते 3 मिनिटं थंड होण्यासाठी लागतील। थंड झाल्यावर बघा, माळ व्यवस्थित सेट झाली आहे। काढून घेऊया। बघा, मस्त गुढीसाठी माळ तयार आहे।